नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच की आता इकडे कामिनीने केलेले हे सगळे काही कटकारस्थानं, त्याचबरोबर तिने तोतया राजेंची मुलगी आणि गौरीचा घडून आणलेला अपघात, त्याचबरोबर इकडे गौरीच्या जीवावर उठलेली कामिनी आणि सोबतच ऋषीला सापडलेली गौरी म्हणजेच त्यांच्या घरामध्ये काम करत असणारी मेड साधना मावशी ही सुद्धा सापडलेली असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये पाहायच्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता प्रेक्षकांनो, सुरुवातीपासून मालिकेमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की आता इथे जी काही डेड बॉडी राजेंच्या मोठ्या मुलीची म्हणून कामिनीने सादर केलेली असते, त्या डेड बॉडीचा सगळा काही सोक्षमोक्ष आपल्या कमळीने लावलेला असतो. कारण कॉलेजच्या बाहेर नुकताच अदिती नावाच्या मुलीचा अपघात झाला होता आणि जेव्हा कमळी इकडे अन्नपूर्णा मॅडमच्या घरी आली होती आणि तेवढ्यातच राजनच्या मोठ्या मुलीची डेड बॉडी आणण्यात आली होती, तेव्हा ओझरत इकडे कमळीने अदितीचा चेहरा पाहिला होता आणि त्याचमुळे तिने आता ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोलिसांना हाताशी घेऊन ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावलेला असतो आणि त्याचमुळे ती तिथे आलेली असते. आल्याबरोबर राजनला अलर्ट करते. ती म्हणत असते, हे बघा राजन सर, मला माफ करा, पण तुम्ही आता तुमच्या मुलीच्या ह्या दुःखात आहात, पण ज्या मुलीचं तुम्ही दुःख इथे साजरं करताय किंवा ज्या मुलीचं दुःख तुम्ही एवढं मनाला लावून घेतलंय, ती मुळात तुमची मुलगी नाहीच आहे. तुमची मुलगी तुम्हाला अजून भेटलीच नाहीये. अहो, तुमची मुलगी जिवंत आहे राजन सर, प्लीज माझं ऐका. तेव्हा कामिनीला फारच राग येतो बरं का. कामिनीचं आता पितळ उघडं पडतं की काय, हीच तिला भीती वाटत असते आणि त्याचमुळे इकडे ती कमळीवर फार चिडते. पण कमळी म्हणत असते, मला माहिती होतं की तुम्ही अशाच काही गोष्टी बोलाल आणि तुम्हाला हे सगळं खोटं वाटेल, त्यामुळे मी सगळे पुरावे घेऊन आले. ही फोटोतील मुलगी आदिती आहे आणि हे तिचे आई बाबा आहेत. जेव्हा आदितीचे आई बाबा समोर येतात, रडायला लागतात आदितीचा फोटो घेऊन, पण तरीसुद्धा कामिनी म्हणते, अगं, कोणत्या रस्त्यावरच्या माणसांना पैसे देऊन आणलेस तू? तेव्हा अदितीचे आई बाबा मात्र कामिनीवर फारच ओरडतात आणि म्हणतात, तुमची हिंमत कशी झाली आमच्या भावनांशी खेळायची? अहो, ती आमची मुलगी, आम्ही तिला जन्म दिलाय. आता अनिकाची तर बोबडीच वळालेली असते. अनिकाला तर फार भीती वाटत असते पोलीस समोर पाहिल्यानंतर, कारण तिला ह्या अगोदर सुद्धा ह्या पोलिसांनी बऱ्याचदा धमकी दिलेली असते आणि तिला असं वाटत असतं की आता हे पोलीस मला नक्कीच घेऊन जातील. त्यामुळे तिथून ती काढता पाय घेते. इथे ऋषी तिला जाताना थांबवत असतो, पण तिथे ती काहीतरी थातूरमातूर कारण देते आणि तिथून निघून जाते. इकडे आता कामिनी म्हणत असते, हे बघ, असं अजिबात चालणार नाहीये. तू ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये पडू नकोस. राजन, आत्ता तू ह्या मनस्थितीमध्ये नाहीयेस, मला समजतंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा मीच इथे काय तो सोक्षमोक्ष लावते. पण तेवढ्यात पोलीस म्हणत असतात, हे बघा, इथे ज्या मुलीची तुम्ही डेड बॉडी आणलेली आहे ना, ती मुलगी आहे ती म्हणजेच की अदिती, आणि याची पूर्ण खात्री करून घेतलेली आहे. आम्हाला तिथे एक वॉर्ड बॉय सुद्धा भेटला आणि त्याच्याकडून ह्या डेड बॉडीची अफरातफर झालेली आहे. चुकून तुम्हाला दुसरी डेड बॉडी आलेली आहे. मुळात म्हणजे इथे ह्या डेड बॉडीचे सगळे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट खात्रीनिशी सांगतो की ही राजनची मुलगी नाही आहे. तेव्हा इथे कमळी म्हणत असते, हे बघा राजन सर, तुमची मुलगी जिवंत आहे. त्यामुळे उगाचच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा असा विचार करू नका. आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला अन्नपूर्णा मॅडमची अवस्था फारच डेंजर झालेली असते. त्या खूप जास्त त्रासलेल्या असतात, कारण त्या खूप मोठ्या धक्क्यात गेलेल्या असतात. 17 वर्षाची तपश्चर्या त्यांची आता ह्या पद्धतीने पुढे येईल ह्या गोष्टी मात्र त्यांना माहीतच नव्हत्या आणि त्याचमुळे त्या आता अस्वस्थ असतात. कमळी कसा तरी करून त्यांचा मूड ठीक करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. म्हणत असते, हे बघा अन्नपूर्णा आजी, माझ्याकडे तुमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे. जर तुम्ही हे सूप प्यायलात तर मी नक्की तुम्हाला सरप्राईज देईल. पण तेव्हा मात्र अन्नपूर्णा काहीच रिस्पॉन्स देत नाहीत. आता कमळी म्हणत असते, ठीक आहे, आत्ता जरी तुम्ही माझ्या हातून हे सूप घेतलं नाही तरी सुद्धा चालेल, पण अन्नपूर्णा मॅडम आजी, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमची मोठी नात जिवंत आहे आणि त्याचा पुरावा मी तुम्हाला लवकरच देईल. तोपर्यंत ही कमळी शांत बसणार नाही. आता ती सूप घेऊन किचनमध्ये येते.
तेवढ्यातच कामिनीचा आवाज तिच्या कानावर पडतो, जी कामिनी इथे त्या गुंडांशी बोलत असते, ज्या गुंडांच्या हातून तिने हा अपघात, हे सगळं काही कटकारस्थान घडून आणलेलं असतं, त्याच मुलाशी ती इथे बोलत असते आणि म्हणत असते, हे बघ, काही जरी झालं तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीमध्ये माझं नाव येता कामा नये. तुम्हाला एका स्त्रीला मारायची जिम्मेदारी दिली होती, पण तुम्ही ते करू शकला नाहीत. मग आता काय करायचं? काही जरी झालं तरी सुद्धा तिथून पळून जायचं, अजिबात तिथे थांबायचं नाही. हे सगळं बोलणं आता कमळी ऐकत असते. कमळी विचार करते, हा तर कामिनी आजीचा आवाज आहे. कामिनी आजी एवढ्या रातच्याला कोणासंगत बोलत आहेत? नाही, बघितलंच पाहिजे म्हणून ती आता ते सूप तसंच तिथे ठेवते आणि कामिनीच्या खोलीकडे निघत असते. आता कामिनी कंटिन्यू फोनवर बोलत असते, कारण तिकडून तो मुलगा मात्र इथे कामिनीसोबत हुज्जत घालत असतो. तो म्हणत असतो, हे बघा मॅडम, मी अगोदरच तुमची खूप सारी कामं केलेली आहेत. मी काही असं फुकट आता काम करणार नाही आहे बरं का. खूप झालं तुमचं. आता मी काय म्हणतो ते तुम्ही नीट ऐका. काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट तुम्ही आता नीट लक्षात ठेवा. इकडे मी आता हे जे काही काम आहे ना ते फुकट अजिबात करणार नाही आहे. त्याचे ताबडतोब मला पैसे द्या. तेव्हा कामिनी म्हणत असते, आतापर्यंत कोणतं काम तू फुकट केलंयस? मग आता हे काम तू फुकट करणार आहेस? अजिबातच नाही. हे बघ, मी तुला पैसे देते, पण आत्ता जे सांगितलंय तेवढं कर. तेव्हा तो मुलगा म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही. जोपर्यंत तुम्ही मला पैसे देत नाही तोपर्यंत मी हे काम करणार नाही किंवा इथून कुठेच जाणार नाही. नाहीतर मी हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तुम्ही जे जे काही करायला सांगितलं होतं ना त्या सगळ्याची तुमच्या विरोधात कंप्लेंट करेल. सगळं कामिनी बोलत असते आणि तेव्हा पुन्हा कामिनी म्हणते, बरं ठीक आहे, तिथेच हॉस्पिटलच्या बाहेरच थोडीशी टपरी आहे ना, तिथे थांब, मी तिथे तुला भेटायला येते, पैसे देते. आता हे सगळं कमळीने ऐकलेलं असतं. तर इकडे राजन अस्वस्थ असतो. कमळी राजनला समजावते आणि म्हणते, मला असं वाटतंय राजन काका की हे सगळं कुणीतरी मुद्दामून करतंय. म्हणजे बघा ना, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एवढी 17 वर्षापासून तुम्ही तुमच्या मुलीचा शोध घेताय. एवढ्या 17 वर्षात तुमच्या बायकोला, मुलीला काहीच झालं नाही. नेमकं तुमच्याकडे येत असतानाच त्या दोघींना कसं काय काही झालं? हा सगळा योगायोग आहे का हे नक्की कोणीतरी घडून आणतंय, असं कमळी म्हणते. आणि तेव्हा राजनसुद्धा विचारातच हरवलेला असतो. तेव्हा कमळी म्हणत असते, हे बघा राजन सर, काही तुम्ही काळजी करू नका. आपण सगळे मिळून ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ, ठीक आहे? असं म्हणून आता ऋषी कमळीला म्हणत असतो, कमळी, आता मी घरी जातोय, तुला मी जाताना सोडू का? तेव्हा कमळी म्हणत असते, नाही ऋषी सर, त्याची काही गरज नाही आहे, मी जाते माझी मी, तुम्ही जा. तेव्हा ऋषी तिला आग्रह करतो, पण कमळी म्हणत असते, नाही, माझं थोडंसं इथे काम आहे, मी थोडा वेळ थांबते. तेव्हा ऋषी तिथून निघून जात असतो. आता कमळी इथे जेव्हा कामिनी घरातून बाहेर पडेल त्याच गोष्टीची वाट पाहत असते. आणि एकदा का कामिनी घरातून बाहेर पडली की तिला पाठलाग करायचा असतो. दुसऱ्या बाजूला ऋषी बाहेर पडलेला असतो आणि तेव्हा वाटेतच त्याला साधना मावशी एका ठिकाणी बसलेली दिसते. आता ही साधना मात्र अस्वस्थ बसलेली असते आणि काही गुंड तिच्या मागे लागलेली असतात. त्यामुळे गुंड मागे लागल्यामुळे ती आता धावत असते. ऋषी बाईकवर असतो आणि तेवढ्यातच साधना पुढे येते. आता साधना पुढे आल्याबरोबर ऋषी गाडी थांबवतो आणि म्हणत असतो, साधना मावशी. तेव्हा साधना खूपच घाबरते. साधना म्हणजेच आपली गौरी. आता तो म्हणत असतो, मावशी तुम्ही इथे काय करताय? तेव्हा लगेच आता ती रडत असते आणि म्हणत असते, साहेब, मला त्या माणसांपासून, त्या गुंडांपासून वाचवा, ते मला मारायला लागलेले आहेत. तेव्हा ऋषी कसलाच विचार करत नाही आणि त्या गुंडांशी 2 हात करतो आणि त्याचबरोबर साधनाला सुखरूप वाचवतो. आता साधना मावशीचा तर जीव त्याने सुखरूप वाचवलेला असतो, पण त्यानंतर मात्र पुन्हा एकदा इथे साधनाच्या मनात विचार येतो, आता ऋषी सरांसोबत मी त्यांच्या घरी कशी जाऊ? तेव्हा ऋषी म्हणत असतो, काय झालं? तुमच्या डोक्याला पट्टी आहे, सगळं ठीक आहे ना? बरं असू द्या, ते सगळं काही आपण नंतर बोलू. मी काय म्हणतो, अगोदर आपण आपल्या घरी जाऊयात. तेव्हा ती म्हणत असते, नाही, नको मला तुमच्या घरी. असं काय करताय? अहो, तुमची अवस्था बघा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात का? आत्ता तुमच्या मागे गुंड लागली होती. हे बघा, मी ते तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. कितीतरी दिवस झालं आम्ही तुम्हाला सर्वजण शोधत आहोत. मग तुम्ही आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर चला. आईसुद्धा तुमची फार वाट पाहते आहे. तिकडे बहिणीसुद्धा तुमची खूप वाट पाहते. त्यामुळे आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही आहोत. चला बरं, पटकन गाडीवर बसा. असं म्हणून सरते शेवटी आता इकडे ऋषी साधनाला जबरदस्तीनेच गाडीवर बसवतो. आता सरते शेवटी इकडे जी काही साधना आहे ती ऋषीसोबत गाडीवर बसते आणि त्याचबरोबर ती आता ऋषीच्या घरी निघालेली असते. जेव्हा ऋषी तिला घरी घेऊन येतो तेव्हा मात्र इकडे नयनताराला फारच आनंद झालेला असतो. सोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राधिका आणि त्या सर्वांना आनंद होतो. ऋषी झालेला सगळा प्रकार सांगतो आणि त्यानंतर आता नयनतारा म्हणत असते, आता तुम्ही इथून कुठेच जायचं नाही, समजलं? दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कमळी आता हळूहळू कामिनीचा पाठलाग करू लागलेली असते आणि कमळीने कामिनीचा पाठलाग करत असताना आता कामिनीकडे
तिच्याकडे भरपूर अशी कॅश असते आणि कामिनी त्या ठिकाणी हॉस्पिटलच्या बाहेर एका टपरीजवळ जाऊन पुन्हा त्या मुलाला फोन करते आणि म्हणत असते, हे बघ मी इथे आलेली आहे. तेवढ्यातच आता तो मुलगा धावतच येतो आणि म्हणत असतो, बरं झालं तुम्ही आलात, आज वाचलेला आहात, पण जर माझ्याशी गद्दारी केली असती तर तुम्ही वाचला नसतात बरं का. तेव्हा कामिनी म्हणत असते, हे बघ हे गुपचूप पैसे घे आणि तुझं थोबाड मात्र शांत ठेव. आता हा सगळा काही सीन कमळी जी आहे ती गाडीच्या आडूनच पाहत असते, कारण आता कमळीच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दुसरं तिसरं कोणीही नाही तर कामिनी आजीच आहे. म्हणजे ह्या कामिनी आजीलाच असं वाटतंय की राजन काकांची मोठी मुलगी आणि त्यांची बायको त्यांना भेटू नये. त्याचबरोबर इकडे हा अपघात हे सगळं काही त्यांनीच घडून आणलेलं आहे. म्हणजे कामिनी आजीला माहिती आहे की राजन काकांची मोठी मुलगी कोण आहे आणि ती जिवंत आहे. त्याचबरोबर कामिनी आजींचं हे रूप आता सर्वांसमोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं कमळी ठरवते. तर प्रेक्षकांनो पाहत राहा कमळी.